प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रभाग क्रमांक 5 बाळे केगाव हद्दवाड परिसरात होम टू होम प्रचाराची सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आनंद चंदनशिवे, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे आणि गणेश पुजारी यांच्या प्रचारार्थ बुधवारी जय मल्हार चौक, आकाशनगर, अंबिकानगर, नंदीमठ नगर, साईनगर, ठोकळनगर, मेंगाणे नगर, नामदेव शिंपी सोसायटी, शिवांगण नगर, डुमणे नगर, कमलेश नगर, तोडकरी वस्ती या परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला। या दरम्यान प्रभागातील घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गेल्या 8 वर्षात आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे डोळ्यासमोर ठेवून पुढील काळातही 4ही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। या प्रसंगी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, उमर शेख, रवींद्र काळे, उमेश रणदिवे, हृदयनाथ मोकाशी, बलवीर तीर्थकर, बिभीषण बाखले, सोमनाथ करंडे, मुकेश मोकाशे, किरण वाळके आदींची उपस्थिती होती। गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2017 मध्ये माझ्या नेतृत्वाखाली जी पॅनल होता त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरत पक्षाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाने मला उमेदवारी दिली, जेणेकरून बाळे गाव होतं पूर्वी, या गावाला शहर करण्यासाठी मी जो प्रयत्न केलेला आहे, इथल्या मूलभूत गरजा ज्या बाळे भागामध्ये काय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 15पेक्षा जास्त नगरामध्ये प्लास्टिकची लाईन होती, PVC लाईन, पाणी सुटलं का नाही तिथला पाणी पुरवठा विस्कळीत होत होता। पूर्ण सखोल अभ्यास करून त्या बाळे परिसरातल्या सर्व प्लास्टिकच्या लाईन काढून तिथं बिडाच्या लाईन टाकल्या आणि पहिलं कुठलं आम्ही काम केलं असेल तर बाळे शहरामधल्या विविध नगरामध्ये जी अनेक नगर आहेत त्या परिसरामधली, त्यामध्ये खास करून तोडकर वस्ती असेल, त्यानंतरनं या परिसरातील संतोष नगर असेल, अंबिका नगर असेल, गणेश नगर असेल, अशा विविध नगरामध्ये जिथं जिथं प्लास्टिकच्या लाईन होत्या त्या ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत होता, तिथल्या आम्ही पूर्ण लाईन जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्तचा निधी या ठिकाणी वापरला आणि त्या माध्यमातून आम्ही कामं केली। ह्या भागातल्या जनतेला पाणी हे सुरळीतपणे देण्याचं काम केलेलं आहे। ड्रेनेजचं काम सध्या शासनाच्या फंडातून या ठिकाणी सुरू आहे।